नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत। हे सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि पोलीस भरतीमध्ये रिपीट होणारे सिलेक्टेड प्रश्न असणार आहेत। सर्व प्रश्नांच्या उत्तरांचं स्पष्टीकरण आपण करणार आहोत, तसेच इतर ऑप्शन असतील तर त्या संबंधित देखील स्पष्टीकरण आपण करणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी या प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजले की नाही हे कळण्यास मदत होईल। चला तर या ठिकाणी प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे बघा, रस्ते जाळ्याबाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? सध्या बघा, रस्ते जाळ्याबाबतीमध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। ठीक आहे, रस्ते जाळ्यामध्ये भारताचा कितवा दुसरा क्रमांक लागतो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? अमेरिका। ठीक आहे, आणि आता आपला भारत जो आहे तो अमेरिकेला रस्त्यांच्या बाबतीमध्ये टक्कर देत आहे। ठीक आहे, भविष्यामध्ये कदाचित अमेरिकेच्या सोबत किंवा अमेरिकेच्या पुढेही आपले रस्ते असू शकतात, असे आपले रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेले आहे। ठीक आहे, तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, दुसऱ्या क्रमांकावर आहे। ठीक आहे, रस्ते जाळ्याबाबतीत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका। ठीक आहे, चीन हा दुसऱ्या क्रमांकावर होता, आता चीनची जागा भारताने घेतलेली आहे। चीन हा तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे। ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्या क्रमांकावर चीन। ठीक आहे, आपले रस्ते मंत्री कोण आहेत? नितीन गडकरी, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण? महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण? या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, लता मंगेशकर। ठीक आहे, लता मंगेशकर या महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत। कधी मिळालेला आहे त्यांना? 1997 मध्ये। ठीक आहे, पहिला महाराष्ट्र भूषण 1996 मध्ये देण्यात आला कोणाला? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे किंवा पु ल देशपांडे। 1996 मध्ये पहिला महाराष्ट्र भूषण, आणि 1997 मध्ये दुसरा महाराष्ट्र भूषण, पण पहिली महिला जिला मिळालेला आहे। ठीक आहे, लता मंगेशकर। ठीक आहे, पहिल्या महिला आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या। 1997 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे, आता अलीकडील महाराष्ट्र भूषण आपल्याला माहीत असले पाहिजे। ठीक आहे, 2022चा कोणाला 2021चा भेटलेला आहे कोणाला? आशा भोसले। ठीक आहे, 2021चा आशा भोसले यांना भेटला, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भेटला, 2023चा अशोक सराफ यांना भेटला, आणि 2024चा प्रदीप महाजन यांना भेटलेला आहे। जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्र भूषणवर बघा, मागील दोन्ही भरत्यांमध्ये खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, भारतरत्न व महाराष्ट्र भूषण। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे जे वृत्तपत्र आहे ते फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले होते। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, फिरोजशाह मेहता हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचतंत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? विष्णू शर्मा। पर्याय क्रमांक बी, विष्णू शर्मा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, बाळ गंगाधर टिळक ऑप्शनमध्ये आहेत, यांचा महत्त्वाचा ग्रंथ नेहमी विचारला जातो गीता रहस्य। ठीक आहे, आणि याच्यावरच प्रश्न विचारला जातो, गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी कोणत्या तुरुंगात लिहिलेला आहे? तर मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे। आणि हा जो ग्रंथ आहे तो पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पर्याय बघा, महात्मा फुले यांचे मोस्ट रिपीटेड ग्रंथ आहेत बघा, शेतकऱ्यांचा असूड, गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब। हे 3 ग्रंथ पाठ करून ठेवा, हे बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। विशेषतः गुलामगिरी हा ग्रंथ प्रत्येक पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण कार्यरत आहेत? कोण आहेत आपले केंद्रीय रेल्वे मंत्री? तर अश्विनी वैष्णव। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, अश्विनी वैष्णव हे सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना हा पेरंबूर चेन्नई या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक ए, पेरंबूर चेन्नई या ठिकाणी आहे, तामिळनाडू राज्यामध्ये। ठीक आहे, रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना
तामिळनाडूचा या ठिकाणी मुख्यमंत्री कोण आहे सध्या कमेंट करून सांगायचं आहे. तामिळनाडूचा मुख्यमंत्री कोण आहे कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे. कोणाचे आहे मित्रांनो, तर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे रिडल्स इन हिंदुइझम. ठीक आहे. यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंचे आपण पाहिलेले आहेत शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी. ठीक आहे. हे 3 ग्रंथ लक्षात ठेवायचे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक महत्त्वाचं पुस्तक विचारलं जातं 1857चे स्वातंत्र्य समर. ठीक आहे. या व्यतिरिक्त काळे पाणी आणि माझी जन्मठेप हे 3 ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत. 1857चे स्वातंत्र्य समर, काळे पाणी आणि माझी जन्मठेप हे 3 ग्रंथ पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेले आहेत. तसेच इतर परीक्षांमध्ये देखील विचारण्यात आलेले आहेत. आपलं मूळ उत्तर काय, रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येते. कोणत्या, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी दख्खनचे पठार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. रेगूर मृदा ही दख्खनच्या पठारामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे अरवली पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते. अरवली पर्वतरांगेतील विचारलेलं आहे. तर बघा गुरु शिखर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. अरवली पर्वतरांगेतील. ठीक आहे. गुरु शिखर राजस्थान या राज्यामध्ये आहे. गुरु शिखर अरवली पर्वतरांगे. ठीक आहे. अरवली ही सर्वात प्राचीन किंवा जुनी पर्वतरांग आहे भारतातील. प्रश्न विचारला जातो बघा भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग किंवा जुनी पर्वतरांग कोणती, तर अरवली हे उत्तर द्यायचं आहे आपण. ठीक आहे. तर याच पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर, राजस्थानमध्ये आहे. या ठिकाणी कळसुबाई ऑप्शनमध्ये आहे बघा. कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे सह्याद्री पर्वतरांगेत. ठीक आहे. 1646 मीटर एवढी कळसुबाई शिखराची उंची आहे. ही उंची 2023च्या भरतीमध्ये फुटामध्ये विचारण्यात आलेली होती. तर कळसुबाईची उंची किती फूट आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा धूपगड हे जे शिखर आहे ते सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए लातूर हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र किंवा जंगले असलेला जिल्हा असणार आहे. ठीक आहे. लातूर हे योग्य उत्तर असणार आहे. सर्वाधिक जर विचारलं तर गडचिरोली उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी अहमदनगर ऑप्शनला आहे बघा. एक प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने जो जिल्हा आहे तो कोणता, तर अहमदनगर हा जिल्हा आहे. 17,048 एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटर. ठीक आहे. 17,048 चौरस किलोमीटर. त्यानंतर प्रश्न आहे कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची आहे, कृष्णा. पर्याय क्रमांक डी कृष्णा या नदीची उपनदी आहे कोयना. ठीक आहे. कोयना उगम कुठे होतो, महाबळेश्वर. कृष्णाचा उगम कुठे होतो, महाबळेश्वर. ठीक आहे. दोन्ही नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. दोघांचा संगम कुठे होतो, कराडजवळ. ठीक आहे. कराडजवळ होतो आणि जिथे संगम होतो त्या ठिकाणास काय म्हणतात, प्रीती संगम. ठीक आहे. प्रीती संगम म्हटलं जातं. या दोन्ही नद्यांच्या संगमास काय म्हटले जाते असा प्रश्न विचारलं तर प्रीती संगम म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. कोण आहेत, शक्तिकांत दास हे आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी शक्तिकांत दास हे RBIचे 25वे व सध्याचे गव्हर्नर आहेत. ठीक आहे. याच्याशी रिलेटेड कोणते प्रश्न विचारले जातात, तर बघा पहिले गव्हर्नर विचारले जातात. RBIचे पहिले गव्हर्नर ओसबोर्न स्मिथ. ठीक आहे. ओसबोर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते. पहिले भारतीय गव्हर्नर विचारले जातात तर पहिले भारतीय गव्हर्नर होते C.D. देशमुख. ठीक आहे. या ठिकाणी C.D. देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आणि ओसबोर्न स्मिथ या ठिकाणी पहिले गव्हर्नर होते. ठीक आहे. आता कोण आहेत, शक्तिकांत दास. तसेच बघा RBIचं स्थापना लक्षात ठेवायची. RBI स्थापनेवर प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झालेली आहे. 1 एप्रिल 1935. ठीक आहे. कोणत्या कायद्यानुसार, तर RBI अधिनियम 1934. ठीक आहे. 1934 RBI कायदा 1934 नुसार
1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. ठीक आहे, हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, RBIचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर बघा 1 जानेवारी 1949. ठीक आहे, 1 जानेवारी 1949ला भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झालेले आहे. ठीक आहे, आपले मूळ उत्तर काय? भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी विशेष पथकाचे नाव काय? काय आहे? तर फोर्स 1. पर्याय क्रमांक ए फोर्स 1 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महिला IPL किंवा WPL 2024च्या विजेता संघाची कर्णधार कोण होती? हा प्रश्न 2023च्या भरतीला 2023च्या WPLसाठी विचारण्यात आलेला होता. तर आपण वर्ष चेंज करून 2024 केलेलं आहे. तर बघा 2024च्या महिला IPLमध्ये विजेता संघाची कर्णधार कोण होती? स्मृती मानधना. पर्याय क्रमांक ए स्मृती मानधना. आता हे कर्णधार सांगण्यासाठी आधी आपल्याला विजेता संघ माहीत असला पाहिजे. ठीक आहे, तर RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा जो संघ आहे महिला संघ तो जिंकलेला आहे IPL 2024 आणि कॅप्टन आहे स्मृती मानधना. ठीक आहे, तुम्ही मला आता पुरुष IPLचा कर्णधार सांगायचा विजेता संघाचा कमेंट करून. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, सध्या पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? काय आहे? 10वी उत्तीर्ण. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी 10वी उत्तीर्ण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी पुणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमधून आपण कव्हर केलेले आहेत. आता या 16 प्रश्नांची रिव्हिजन आपण घेणार आहोत आणि रिव्हिजन पाहताना तुम्ही प्रश्न वाचल्यावर उत्तर कमेंट करत चालायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे असं वातावरण तयार होईल. ठीक आहे, शेवटी 16पैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेली आहेत ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, रस्ते जाळ्याबाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 2. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी लता मंगेशकर 1997 मध्ये. पुढील प्रश्न आहे, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए फिरोजशाह मेहता. पुढील प्रश्न आहे, पंचतंत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विष्णू शर्मा. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार या पदावर सध्या कोण कार्यरत आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अश्विनी वैष्णव. पुढील प्रश्न आहे, रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेरांबूर. पुढील प्रश्न आहे, रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर प्रश्न आहे, रेगूर मृदा ही कोणत्या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दख्खनचे पठार. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरवली पर्वतरांगेतील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुरु शिखर. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लातूर. पुढील प्रश्न आहे, कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कृष्णा. पुढील प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शक्तिकांत दास. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी विशेष पथकाचे नाव काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फोर्स 1. त्यानंतर प्रश्न आहे, महिला IPL किंवा WPL 2024च्या विजेता संघाची कर्णधार कोण होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए स्मृती मानधना.
पुढील प्रश्न आहे, सध्या पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10वी उत्तीर्ण. त्यानंतर प्रश्न आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि रिव्हिजन आपण कव्हर केलेले. आता 16 पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेली आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि ग्राउंड अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.